तर भारतीय जनता पार्टीचं शरीर असेल त्याचा जो कणा असतो, असे कण्याचे शिलेदार तमाम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते या संबोधन बैठकीला प्रामुख्याने उपस्थित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माजी विधान परिषद सदस्य माननीय नागभाऊ बेगे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या त्यांच्या मार्गदर्शनात गेल्या सातत्याने 20 वर्ष युवा मोर्चाचे कार्यकर्ता म्हणून काम केलं अशा प्रदेशाच्या युवा मोर्चाच्या महामंत्री शिवानताई दानी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, भारतीय युवा मोर्चाचे जिल्ह्याचे पदाधिकारी, आदरणीय सर्व मंच राघवभाऊ, अत्यंत महत्वाची बैठक आज युवा मोर्चाच्या रूपाने इथे आयोजित केलेली आहे. आणि शिवानताई मला माहित आहे की आंदोलन असो, झेंडा पकडण्याचं काम असो, नेत्यांच्या आपल्या सभेत तरी टाकण्याचं काम असो, तर सगळ्यात पहिले कुठला कार्यकर्ता असतो मित्रांनो? हा कार्यकर्ता असतो युवा मोर्चाचा. ज्यांनी सातत्याने भारतीय जनता पार्टी एक महत्वाचं योगदान दिले. तर कोणी संघटनेत एक जर महत्वाची आघाडी असेल तर ती आघाडी युवा मोर्चा आहे. भारतीय जनता पार्टी जर आपण विकासाचं स्वप्न पाहतो, युवकांचं करिअर राजकारणात पाहतो, तर त्याची युनिव्हर्सिटी असेल, त्याचं जर प्रशिक्षण एक मात्र कुठल्या पार्टी देत असेल तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये ती युवा मोर्चात केलं जातं. असे अत्यंत महत्वाचे युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते आहेत. मग कुठलंही काम असो, ठराविक जाणारा कार्यकर्ता हा युवा मोर्चाचा असतो. आणि त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीने युवा मोर्चाला प्रत्येक वेळेस त्याची संधी आल्यानंतर सन्मानाची वागणूक भारतीय जनता पार्टी दिलेली आहे. आदरणीय गडकरी साहेबापासून देवेंद्रीपर्यंत या सर्वांनी कुठे ना कुठे युवा मोर्चात काम करून आपलं राजकीय करिअरचं भविष्य उज्ज्वल केलेलं आहे. आपल्याला सुद्धा कुठेतरी संधी आहे आणि या संधीचा सोना करण्याकरता आज पक्ष नेतृत्वाने तिसऱ्यांदा आपल्या सर्वांच्या मनावर राज्य करणारे आपले लाडके नेतृत्व समीर भाऊ मेघे यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. आपल्या सर्व युवकांना मी आव्हान करेन की आपण सर्वांनी सावली सारखं ज्याप्रमाणे भाऊ 10 वर्ष आमदार असताना आपल्यासोबत सावलीप्रमाणे, आपल्या भावाप्रमाणे आपल्या मागे उभे राहिले, आपल्या सुखदुःखात साथ दिली, आपल्या प्रत्येक कामात त्यांनी मदत केली. अहोरात्री करोनाचा काळ असताना ते स्वतः घरी प्रत्येक वेळेस रात्री 2:30-3 वाजता फोन उचलायचे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या भावांना, बहिणीला त्यांनी मदत केली. आज तो काळाला त्यांच्या मागे सुद्धा आपल्याला उभं राहून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याकरता दिवस रात्रीचा एक करायचा. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, अनेक वक्त्यांनी इथं बोलण्याचं आहे, त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण युवा मोर्चाचे तळमदार कार्यकर्ता, आपल्याला जास्त सांगण्याची गरज नाही. कारण की आपण ज्या संघटनेतून काम करताय आणि ज्या आघाडीत काम करताय त्या आघाडीमध्ये सर्व आपल्याला शिकवले जातं. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण रात्रीचा दिवस एक करून येत्या 20 तारखेला आपल्या सर्व लोकांना 4 नंबरच्या समीर भाऊची बटन दाबून त्यांना बहुमताने आमदार नव्हे तर मंत्री करायचा आहे.